टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। केंद्र सरकार मराठी विरोधी, शरद पवार गटाचा आरोप, मराठी माणसांचे पक्ष फोडल्याचा केंद्रावर आरोप। अजित पवारांनी मात्र आरोप फेटाळले। बारामतीची जागा राष्ट्रवादीला द्यायचं ठरलं नाही, हर्षवर्धन पाटलांचं बारामतीत मोठं वक्तव्य। अजित पवारांना हर्षवर्धन पाटलांचं अप्रत्यक्षपणे चॅलेंज। शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला 3 नावं देण्यात आल्याची माहिती। वटवृक्ष चिन्हासाठी शरद पवार गट आग्रही, लोकशाहीला सूत्रांची माहिती। निवडणूक आयोगाचा निकाल कायम राहण्यासाठी राष्ट्रवादीकडून सर्वोच्च न्यायालयात कॅबिनेट दाखल। आयोगाच्या निर्णयानंतर राष्ट्रवादी सक्रिय। दिल्ली ही महाराष्ट्राबरोबर नेहमी दगा करते, निवडणूक आयोगाच्या निकालावर अमोल कोल्हेंची टीका। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेचा निकाल मेरिटनुसार देणार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं वक्तव्य। तर निवडणूक आयोगाच्या निकालाशी या प्रकरणाचा संबंध नसल्याचं स्पष्टीकरण। चोर न्यायाधीश झाला आणि चोराला सोडून दिलं, राष्ट्रवादी संदर्भात असाच निर्णय येणार होता। राष्ट्रवादीच्या निर्णयावर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। दाढीला हलक्यात घेऊ नका, तुमची गाडी याच दाढीनं खड्ड्यात घातली, उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला शिंदेंचं प्रत्युत्तर। मला कोणतेही आरक्षण आवडत नाही, खास करून नोकरीमधील आरक्षण, पंतप्रधान मोदींनी राज्यसभेत वाचलं नेहरूंचं पत्र। नेहरूंचं योगदान नाकारणं योग्य नाही, संघर्ष करणाऱ्यावर वैयक्तिक टीका केली जाते। मोदींनी नेहरूंवर केलेल्या टीकेवर शरद पवारांची प्रतिक्रिया। धाराशिव लोकसभेची जागा महायुती जिंकेल, महायुती महाराष्ट्रात 45 पेक्षा जास्त जागा जिंकेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला विश्वास। राज्यसभेच्या उमेदवारीमध्ये पंकजा मुंडेंचं नाव चर्चेत, फडणवीस पंकजा मुंडेंमध्ये भेट झाल्याची माहिती। टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे। पुण्यात उद्या शरद पवार गटाचा मेळावा, शरद पवारांकडून पक्षाचं नाव आणि चिन्ह गेल्यानंतर प्रथमच मेळावा। मेळाव्याला जयंत पाटील करणार मार्गदर्शन। हा वळसा महाराष्ट्राला पटेल का? व्हिडिओ ट्विट करत मनसेचा अजितदादांना टोला। पुण्यात राष्ट्रवादी कार्यालयात लावण्यात आलेला अजित पवारांचा बोर्ड कार्यकर्त्यांनी काढला, शरद पवार गटानं बोर्ड काढत अजित पवारांचा केला निषेध। इंग्रजांपासून कोण प्रेरित होतं? इंग्रजांचे कायदे तुम्ही का बदलले नाहीत? पंतप्रधान मोदींचा सवाल। काँग्रेसने लोकशाहीचा गळा घोटला, काँग्रेसमुळे देशात नक्षलवाद वाढला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल। गुहागरातील प्रस्तावित एमआयडीसी रद्द, उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती। शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय एमआयडीसी होणार नाही, सामंत यांचं विधान। एअर इंडियाचं नुकसान कोणी केलं? बीएसएनएल, एमटीएनएल बर्बाद करणारी काँग्रेस होती, मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल। 10 फेब्रुवारीपासून जरांगे पुन्हा आंदोलन सुरू करणार, सगळ्यांनी कामाला लागा, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणी भाजप पदाधिकारी विकी गणात्रा पोलिसांच्या ताब्यात, ठाणे खंडणी विरोधी पथकानं चौकशीसाठी घेतलं ताब्यात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।